4 वाजलेत सकाळचे आणि मी विचार करत होतो की मॉर्निंग जिम स्टार्ट करेन, पण मला झोपायचं पण होतं. पण आता 4 वाजले तर मी बोललो की 2 तास असंच काढू, म्हणजे डायरेक्ट जिमसाठी निघतो. याआधी मी एडिटिंग करत होतो मागचा ब्लॉग, जो मी अजून पोस्ट नाही केला, जो करेन मी आता व्लॉगमध्ये व्लॉग. मला झोपायची गरज आहे, बट ठीक आहे, आता पुश करेल मी एवढं 2 तास. मग जिमवरून घरी येऊन खाऊन झोपेल, काहीतरी बघू. आणि दिवसभर असाइनमेंट्स द्यावं लागणार मला. मी सध्या एकदम जागे राहतो आहे. व्लॉगसाठी पॉज केलं होतं. सकाळ झाली आहे, म्हणजे सकाळ तर तेव्हा पण झाली होती. आता 6:15 झालेत आणि मी निघतोय जिम. अरे आई जवली, हे बघ बेंच माझ्याच गाडीवर व्हायचं होतं. असाइनमेंट्स करत होतो, थोडेफार झाले आहेत, थोडेफार राहिलेत, काही चुकलेत. खूप कंटाळा आला आहे मला. याआधी मी फुटबॉल फिफाचे व्हिडिओज एडिट करत होतो शॉर्ट्स म्हणून पोस्ट करायला, जे मी केलेत पेजवरती. सिमिलर मँचेस्टर वर्सेस आर्सेनलची मॅच येते तर त्याचं प्रेडिक्शन गेम, ते पण एडिट नाही केले मी. काय बोलतो, प्रोग्रेसमध्ये. त्याआधी थोडंसं झोपलो होतो, जेवलो होतो. काल रात्रभर जागी होतो तर थोडं चहा ठेवतो. मी आता चहा ठेवला आहे जस्ट. आज सकाळी उठलो होतो मी, पण झोपलो पण मी 3:30-4 वाजता होतो. सकाळी उठलो, मग बाबा ऑफिसला जाताना बोलले की अरे काही नाही, झोप थोडा वेळ. आणि तो थोडा वेळ 10 वाजेपर्यंत एक्सटेंड झाला. यार फोन असा उलटा बघितल्यावर ते कळत नाही एक्झॅक्टली मी कसं दिसते किंवा कुठे येतो आहे. मी आलो आहे सिव्हिल कोर्टच्या मेट्रो स्टेशनला दादाला पिक करायला. एवढ्या उन्हातानाचं फिरवतो यार आम्हाला. अजून माझे असाइनमेंट्स कंप्लीट नाही झाले. जिमला नाही गेलो आहे मी. चला दादासोबत आलो आहे तर आईस्क्रीम तर घेणारच मी. अरे बस ना, ब्लॉगिंग काय नाही इकडे. ते तिकडे ती कॅडबरीवाला होती, घेतो. फ्रेम बघतो याडा कसली भारी घेतली मी. घेतो का याकुल्ट? फ्रेम बघ कसली क्रेझी घेतली मी. फ्रेम बेम नको वाले ते जिंजर येईल, त्याला मिक्स करावं लागतं काय सोबत तरी. अच्छा असं आहे, मला वाटलं बिअर आहे. तरी अरे व्लॉगमध्ये कळायला वाटतं लोकांना काय पीत नाही पालतोय. मी पालतो नाही, तूच फालतोय. साले पीत बसतात. पण नाही पिण्याची हे जास्त वाईट. हे नाही आलं व्लॉगमध्ये आड. चल ना, ए अरे तू इकडंच का पितो रे? इकडं चल. गाडी काय दिसती यार माझी. हे फोड बरं, आता हे फोडाचा वेगळाच वेगळा असतो. दर
हे ब्लॉग का बनवत बसायचं तुला? छपरीत आलाय का तू? थोडं पटकन 2 GB व्हिडिओ बनतोय फक्त विनाकारण घेणं देणं. करणार तर काय नाही त्याचं. तन्मय भट समजायला लागला स्वतःला. त्यांना भेट तू समजायला पाहिजे. का बरं? मी तन्मय भट तर तो त्याचा सबऑर्डिनेट. यार आता कॅमेराचा अँगल इथं काय हे काढतोय का? दर पटकनचं टाईमपास. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. वेलकम ए मारतो चले. वेलकम माय फ्रेंड, वेलकम. ब्लॉग काय म्हणत? गा रे जरासं ब्लॉगमध्ये माझं थोडंसं गा ना. तुझ्या ब्लॉगवर कॉपीराइट येईल. माझा सुंदर आवाज आहे. बंद करतो आता ब्लॉग. मी फ्रान्स घेतली, तू अर्जेंटिना घेतली आहे. व्हिडिओ दिसत नाही आहे, आता दिसलं थोडंसं. आणि आता नंतर रिझल्ट त्याचा. प्रतीक दिसू दे बाई. प्रतीक जिंकलेले. मी कसलं क्रेझी यार. बंद मी का करतो तेवढं रापा. असं कसं. चला फायनली खूप दिवसानंतर फुटबॉल खेळायला चाललं आहे. 10 ते 11. घरच्यांच्या शिवाय पण ऐकल्या की निघायच्या आधी. बेंचवर एक इंग्लंड ऑस्ट्रेलिया चालू आहे आणि हे लोक इथं काय करत आहे. काय झालं काय कळालं नाही मला. लाईट्समुळं बॅट्समन दिसत नाही आहे. दिसतोय तो होय. काहीतरी इंटरेस्टिंग व्हायला पाहिजे. एक बॉल फक्त आता मी होल्ड करणार. कॅमेरा कुठे आहे? चुक्या घ्या त्या बेंच. हा व्हिडिओ सगळ्यांनी बघायला पाहिजे. मी एक तुम्हाला छोटंसं क्लिप दाखवतो आणि व्हिडिओची लिंक ऑब्वियसली डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. बट प्लीज पुढच्या दुकानात दरवाजा तुम्हें बढ़ रहे सूरज को किसी कुफर की नजर लगी. तुम्हें बढ़ रहे सूरज को किसी कुफर की नजर लगी. पुरंदर के खातिर कई किलो पे मोहर लगी. राजे की जुबान पे फिर भी मिर्जा को संदेह था. जिस जुबान खातिर वीरों ने त्यागा अपना देह था, तब उसने अपनी कैद में कोहिनूर अमानत रखा. 6 साल के संभाजी को बतौर जमानत रखा. प्रायु से वीरता का मोल कोई कैसे ही कर पाएगा. खुद राजे को यकीन था ये तो ना घबराएगा. बढ़ रही What's up my gang? Welcome to hood. पुण्याची रिप करा नेवर वंडर डूड. मेगो गँग्स अँड देअर डॅमेज रिव्हल चिडबजू. जब यंग बचता उडवेला विहॉल होता मूड. What's up my gang? Welcome to hood. पुण्याची रिप करा नेवर वंडर डूड. मेगो गँग्स अँड देअर डॅमेज रिव्हल चिडबजू. जब यंग बचता उडवेला विहॉल होता मूड. उनके मारू के कॉल करे मेगो मेरे डूड. कहने की बात पहले रैप में मकरू. मैं ओजीस के प्लेलिस्ट में पहले से हूँ. रोजाना मेरी चूदे लोग की गिनती में तू. जैसे बच्चा सिर्फ यंग ओल्ड स्कूल. खाने तेरे सुन के मेरे को लगता तो फुल. तेरे जैसे चालों को गलती करूँ. तेरा आवाज पण फेक जैसे फेंक रहा तू. चौक में रुके रहते हाथ ऊपर. साथ में साथ शूटर. मेरे होमी लोग पे लेडी सीधा हाथ ऊपर.